सांगली जिल्हा विकास संघाचा 11वा वर्धापन दिन सोहळा चेंबूर येथे दिमाखात साजरा झाला। वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगलीकरांचं स्नेहसंमेलन व सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सांगलीकरांना सांगली रत्न पुरस्कार देऊन शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी सोना लॉन चेंबूर मुंबई या ठिकाणी गौरवण्यात आलं। या कार्यक्रमासाठी खासदार श्री राहुल शेवाळे साहेब, राज्यसभा खासदार श्री चंद्रकांत हंडोरे साहेब, माजी मंत्री आमदार श्री नवाब मलिक साहेब, चेंबूर मनसे अध्यक्ष श्री माऊली थोरवे साहेब, शिवसेना विभाग प्रमुख श्री अविनाश राणे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक खोत साहेब, पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार अंबरगे साहेब, चारुदत्त कांबळे व अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सांगली जिल्ह्यातील धावपटू वैशाली जाधव, समाज प्रबोधनकार श्री तानाजी जाधव रांगोळीकर, श्री सुनील कुंभार, छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान श्री नामदेव बडरे, DYSP डॉक्टर श्वेता सरक मॅडम यांना सांगली रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, महिला अध्यक्ष सौ कांचन माने, संघटक श्री लक्ष्मण जाधव, अथर्व कवळे, शुभम लोखंडे, सुरेंद्र उबाळे व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। या कार्यक्रमासाठी आपण सहकार्य केल्याबद्दल व आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सांगली जिल्हा विकास संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।